फ्रेंड्स, या ठिकाणी मी तुमच्याजवळ एक नवीन प्रकारची रेसिपी शेअर करत आहे। हे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज नाही, ते आहेत एलिफंट याम, म्हणजे सूलन असतं ना, कुंदा म्हणतात त्याला, त्याची फ्रेंच फ्राईज आपण बनवणार आहे। हे खूप ह्याच्यात बी विटॅमिन खूप प्रमाणात असतं। कॅन्सरसारख्या लोकांवर देखील हे खूप उपयुक्त आहे। सो मी फ्रेंच फ्राईज सारखं ह्याला कापून घेतलं आहे। तुम्ही देखील अशा आकारामध्ये त्याला कापू शकता। हे अशा प्रकारे मार्केटमध्ये मिळेल। त्याची पहिल्यांदा साल काढायची आहे चाकूने, नंतर ह्याला अशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। हे मी तुम्हाला नाही दाखवलं कारण व्हिडिओ लांब होईल। आता आपण हे तेल मी गरम करायला ठेवलं होतं आधीच, सो त्याच्यामध्ये आपण टाकूयात। मी सगळं टाकून घेते। सो तुम्ही हे लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्या, तुमच्या हिशोबाने तुम्ही तळून घेऊ शकता। फ्रेंच फ्राईज सारखे सेम करायचे। बटाट्याचे फ्रेंच फ्राईज मी दुसरा व्हिडिओ नाही बनवते, सो हीच प्रोसेस तुम्ही बटाटा वापरून देखील करू शकता। सो फ्रेंड्स, आता हे तुम्ही काढून घ्यायचं आहे ताटामध्ये। सो फ्रेंड्स, मी ह्या ठिकाणी फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहेत। टिश्यू पेपरवर देखील तुम्ही काढू शकता। आणि या ठिकाणी मी काप टाकलेले आहेत, ते जे हेल्दी आहे आणि टेस्टी आहे। मुलांना देखील खूप आवडतं। फ्रेंच फ्राईजच्या जागेवर तुम्ही फक्त हे द्यायचं आहे। कृष्णा खूप जास्त एक्साइटेड आहे, लगेच त्याने घेतलेला आहे। सिद्धी पण गाल पण सांग कसे सिद्धी, सांग कसे। ओके, खाऊन सांग कसे सिद्धी, तू खा। ठीक आहे, आता मी खाऊन बघते हे कसं आहे। ओ, मी एक चीज सांगायची विसरले तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं मीठ। ठीक आहे, थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे आपल्याला। ठीक आहे, झाकण लावू सिद्धी। आता हाताने मिक्स करायचं आहे आणि ह्याला आता कृष्ण सांगतोय तुम्हाला रेसिपी। मिक्स करायचे आणि आता सर्व करू। हे काप देखील आपले तयार होत आहेत, हे काप। ठीक आहे, वाव, यम्मी। ट्राय नक्की करून बघा फ्रेंड्स, खूप छान होतं। नमक टाकायचं आहे, मसाला देखील तुम्ही थोडं टाकू शकता, मी पण टाकते थोडासा। मी काळा नमक टाकते आणि मिक्स करून आपण खाऊन घेऊ। बाय बाय फ्रेंड्स, मिक्स करू, बाय बाय।